तर ऐन गणेशोत्सवात मात्र कोल्हापुरात पाण्याचा ठणठणाट आहे। पाईपलाईन योजनेत तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे पाण्यासाठी कोल्हापूरकर वणवण करतात। शहरात 30 पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। पालिका अधिकाऱ्यांवर मात्र नागरिकांचा प्रचंड रोष आहे। गोडवर पाणी मिळवण्यासाठी महिलांनी पाण्याच्या टँकरला वेढा घातलाय। पाणी पुरवठा कधी सुरळीत होईल याची शाश्वती मात्र पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाहीये। पाणी मिळेना, 8 दिवस झालं पाणी येणार। कॉर्पोरेशन पाणी सोडणार तर काय करणार? पाण्यासाठी अशी तक्रार चालल्या बायकांची। एक टँकर येणार, 100 माणूस पाण्याला जाणार, कुणाकुणाला पाणी मिळणार? अजून 4 दिवस पाणी येणार नाही म्हणतायत। मग अजून 4 दिवस मग त्यावेळी काय अवस्था होईल? आणि तुमच्या लोकांचे सणासुदीचे दिवस आहेत, पाणी येणार नाही। 4 दिवस आता काय करणार बघा सांगा। पहिलं तर पाणी पाहिजे की नाही लोकांनी? लगेच रिपेअर करून घ्यायला पाहिजे की नाही? आम्ही आता म्हातार माणसं कुठं पाण्याला जायची? गणेशोत्सव चालू असताना पाण्याचे जे कोळंब उडाल्या ते महानगरपालिकेला ह्याची काय तर निर्वाह करणार आहेत का नाहीत, का रस्त्यापासून आम्ही आंदोलन घागरी घेऊन चालू करू? आता पाण्यासाठी की नाही 5 ते 6 दिवस झालं पाण्यासाठी बायकांची धावपळ चालू आहे। 8 दिवस चालू आहे, धावपळ चालू आहे। त्यात सणासुदीचे हे वातावरण आणि त्यात ही पाण्याची बोंब। मग महानगरपालिकेने हे जी काय पाण्याची निवारण लावणार आहेत का आम्ही आंदोलन करू रस्त्यावर? होय, गणेश उत्सव चालू आहे, परत पाणी नाही 8-10 दिवस झालं। भांडणं चालल्यात पाण्याबद्दल आणि विकत आणून पाणी वापरतोय। पाणी सोडा जरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।